सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आज आहे शरद पौर्णिमा। पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व, पौर्णिमा म्हणजे कम्प्लीटनेस, पौर्णिमा म्हणजे अगदी पराकाष्ठा। चंद्राच्या ज्या कला असतात त्या कलांमधली सर्वोच्च कला आहे ती म्हणजे पौर्णिमा। 15 तिथी ज्या आहेत प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत एकेका कलेनी चंद्र वाढतो, ज्याला शुक्लेंदुवत असं म्हटलं जातं। तशीच आपली आध्यात्मिक उन्नतीसुद्धा या शुक्लेंदूप्रमाणे, शुक्ल पक्षातला जो इंदू म्हणजे चंद्र जसा कलेनी वाढतो तशी आपल्या सगळ्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, कलेनी व्हावी अशी आपण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया। आज आपला विषय आहे तोही असाच आहे। जसं शिष्य हा अगदी अपूर्ण अवस्थेत असतो आणि ह्या शिष्याला पूर्णावस्थेकडे नेणारे ते असतात ते सद्गुरू। आणि म्हणून आजच्या या शुभ दिनी, या शुभ मुहूर्तावर आपण विषय निवडला आहे तो म्हणजे गुर्वष्टकम। शंकराचार्य, आद्य जगद्गुरू शंकराचार्यांचं गुर्वष्टकम आहे। आपण त्यांना आद्य जगद्गुरू म्हणतो, पण ते कशाचंही श्रेय स्वतःकडे घेत नाहीत, ते त्यांच्या गुरूंकडे म्हणजे गोविंद यती स्वामींकडे ते त्या सगळ्याचं श्रेय देतात। आत्ता जो आपण ते सुरुवातीचे जे श्लोक म्हटले त्याच्यातही आपण असंच म्हटलं ना, सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां। ही परंपरा, गुरुपरंपरा कुठनं सुरू झाली आहे? सदाशिवापासून, साक्षात शिवशंकर हे सगळ्यांचे गुरु आहेत। सदाशिवांपासून सुरू झालेली ही परंपरा, ज्याचा मध्यबिंदू आहे ते म्हणजे शंकराचार्य, आणि तिथपासून कुठे आली आहेत? अस्मदाचार्यपर्यंतां, आमच्या आचार्यांपर्यंत। आमचे आचार्य म्हणजे कोण आहेत? माझे आचार्य समर्थ रामदास स्वामी आहेत, प्रत्येकाचे वेगळे असतील। त्या तुमच्या आचार्यांपर्यंत ही परंपरा येऊन ठेपली आहे, म्हणजे ह्याच्यात सगळे अंतर्भूत झालेत। जे कोणी गुरु असतील, जे तुमचे गुरु असतील, अगदी शंकरापासून शंकराचार्य असतील आणि आजचे जे गुरु असतील किंवा अगदी आजचे व्यावहारिक गुरु असतील, त्या सगळ्यांपर्यंत ही परंपरा येऊन पोचलेली आहे। आणि ह्या परंपरेतल्या सगळ्या गुरूंना वंदन केलेलं आहे। आणि खरं आहे, खरा जो शिष्य असतो तो कधीच कशाचंच श्रेय स्वतःकडे घेत नाही। अगदी माऊलींनीसुद्धा म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, भाष्यकारा ते वाट पुसतू। मी हे भाष्यकारांना वाट विचारत आलो आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या भाष्यकार कोण आहेत? आद्य शंकराचार्यांना त्यांनी वंदन केलेलं आहे। आणि सगळ्या भावार्थ दीपिका लिहून झाल्यानंतर माऊली म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीस गेले, येथे माझे केवळ उरले पायिकपण। माझं याच्यात काहीच कौतुक नाही आहे, हे सगळं माझ्या गुरूंच्या आज्ञेनुसार केलं आणि त्यांनी सांगितलं तसं मी लिहिलं आहे, मी फक्त पायिक आहे। आमचे समर्थ म्हणतात की हे सगळं भक्ताचेनी साभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध श्रीराम। सगळा दासबोध लिहून झाल्यावर ते म्हणत नाहीत की बघा मी कसा केला, ते म्हणतात हे कुणी केलं? भक्ताचेनी साभिमाने, कृपा केली दाशरथीने, प्रभू रामानी कृपा केली म्हणून माझ्याकडनं हे लिहून झाले। आणि त्यामुळे समर्थ कृपेची ही वचने तोहा दासबोध श्रीराम। बरं, समर्थांनी प्रभू रामचंद्रांना ह्याचं सगळं श्रेय दिलं, दासबोध दिला आहे, प्रभू रामचंद्रांनी माझ्याकडनं लिहवून घेतला। पण प्रभू रामचंद्र ह्या सगळ्याचं, त्यांच्या कार्याचं श्रेय कुणाला देतात? गुरु वसिष्ठांना देतात। म्हणजे खरा सत्शिष्य असतो
तो कधीच श्रेय स्वतःकडे घेत नाही. सगळं श्रेय आहे ते सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूंनी आदेश दिला, सद्गुरूंनी हे माझ्याकडनं कार्य करवून घेतलं म्हणून मी केलं. याच्यात माझं काहीही कर्तृत्व नाही आहे. खरंच आहे, सद्गुरू आणि सत्शिष्य यांचं नातंच मुळी फार वेगळं आहे. सद्गुरू आणि भगवंत जर का उभे राहिले तर पहिले कोणाला नमस्कार करायचा तर सद्गुरांना. सद्गुरूंनी ते पाय दाखवले आणि म्हणून पहिला नमस्कार सद्गुरूंना केला आहे. किंवा शिष्य असंही म्हणतो, खूबसूरत नाता है, खूबसूरत नाता है मेरा और भगवान का, ज़्यादा मैं मांगता नहीं और कम वो देता नहीं. मी जास्ती मागतच नाही आणि तो कमी देतच नाही. मी मागितल्यापेक्षा तो भरभरून देतो. असं माझं आणि त्या परमेश्वराचं नातं आहे किंवा माझं आणि सद्गुरूंचं नातं आहे. पण सद्गुरू आणि सत्शिष्य ही जोडीसुद्धा विलक्षण आहे, अलौकिक अशी जोडी आहे. सद्गुरूसुद्धा सहजासहजी भेटत नाहीत. तसे बाजारी गुरु पुष्कळ असतात किंवा व्यावहारिक गुरुसुद्धा पुष्कळ असतात. गुरवो बहवस् सन्ति शिष्य वित्तापहारकाः, दुर्लभस्य गुरुर्लोके शिष्य चित्तापहारकाः. शिष्याचं वित्त, त्याचा पैसा, त्याचं अर्थकारण हिरावून घेणारे पुष्कळ गुरु आहेत जगामध्ये, पण शिष्याचं चित्त हिरावून घेणारे गुरु मात्र दुर्मिळ आहेत, दुर्लभ आहेत. आणि म्हणूनच या गुरूंवर अर्थातच आचार्य शंकराचार्यांचे सद्गुरू होते ते गुरु गोविंद यती महाराज. त्या गोविंद यतींवर जे त्यांनी अष्टक रचलेलं आहे ते आहे गुरुवष्टकम. आणि त्याच्यात त्यांनी हेच म्हटलेलं आहे की सद्गुरू हे भेटावे लागतात. आणि सद्गुरू जर का भेटले नाहीत, सद्गुरूंची सेवा जर का तुमच्याकडनं घडली नाही आणि बाकी सगळं लौकिक वैभव प्राप्त केलेलं आहे, सगळं अगदी उत्तम शरीर आहे, देखणं रूप आहे, पत्नी सुरेख आहे, सगळं यश मिळालेलं आहे, कीर्ती आहे, पैसा आहे, पण जर का सद्गुरूंची कृपा लाभली नाही तर या सगळ्याला काही अर्थ नाही. असं जे आचार्यांनी गुरुवष्टकामध्ये म्हटलं आहे तेच बघणार आहोत. आणि त्याच्या अनुषंगाने ते बघता ते संस्कृत काव्य, त्याचं मराठी काव्य, त्याचा अनुवाद असा सगळा आपण आज ह्या कोजागिरीच्या निमित्ताने आज हा सगळा अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी आपण त्या परमेश्वराला, त्या सद्गुरूंना विनंती करणार आहोत की आमच्या ज्ञानालासुद्धा या पौर्णिमेच्या चंद्रासारखी परिपूर्णता लाभू देत. आमचंही ज्ञान हे पूर्णावस्थेला पोचू देत. म्हणजेच हे लौकिक ज्ञान मिळवणं ठीक आहे, पण मला मिळवायचं काय तर मला आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मविद्येपर्यंत पोहोचायचे. आणि हीच मागणी आपण गुरूंकडे करणार आहोत, सद्गुरूंकडे करणार आहोत, मात्र या गुरुवष्टकाच्या माध्यमातून. या आपल्या आता हे मला वाटतं चौथं का पाचवं स्तोत्र आहे या मालिकेतलं. मागच्या वेळेस एक चुकून माझ्याकडनं प्रमाद घडला होता. आपण मागच्या वेळेस देवी अपराध क्षमापन स्तोत्र घेतलं होतं, त्याच्यात एक कडवं माझं बोलायचं राहून गेलं होतं. पण आता तुम्ही सगळे जाणकार श्रोते आहात, ज्ञानी आहात, त्यामुळे तुम्हाला काही तशी अडचण येणार नाही. त्या एक राहिलेलं जे चुकून राहिलेलं श्लोक होता त्याचा अर्थ तुम्हाला येईलच किंवा तुम्ही त्या पद्धतीने तो लिहून काढाल असं मला खात्री आहे. त्यामुळे ते आता बोलत नाहीत. आपण आज मात्र गुरुवष्टकाला सुरुवात करणार आहोत. काय गुरुवष्टकम आहे, फार सुंदर आहे. आणि संस्कृतमध्ये तर वाचणार होतो, जे आचार्यांनी केले ते तर बघणार होतो, पण त्याचा अनुवाद माझ्या ज्या गुरु आहेत त्या डॉक्टर निर्मला जोशी यांनी अतिशय सुंदर केलेला आहे. तोही आपण ह्या अनुषंगाने हे करता तोही अनुवाद बघणार आहोत. म्हणजे जास्त चित्र स्पष्ट होईल, अर्थ स्पष्ट होईल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्लॅरिटी येईल. याच्यासाठी आपण संस्कृत आणि मराठी असं दोन्हीही अनुवाद बघणार आहोत. सुरू करूया मग. काय म्हणतात आचार्य? गुरुवष्टकम. अष्टकम म्हणजे 8 मंत्र आहेत हे तर आपल्याला कळलेलंच आहे. या 8 श्लोकामध्ये आचार्यांनी भौतिक वैभव, भौतिक संपत्ती आणि पारलौकिक संपत्ती किंवा सद्गुरूंचं महात्म्य काय आहे हे प्रत्येक वेळेला विशद करून सांगितलं आहे. मात्र जसं मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की 4 ओळींचा जरी श्लोक असला तरी त्याच्यातल्या ज्या 2 ओळी आहेत त्या पुन्हा येत आहेत. आता पुन्हा येतात ह्याचा अर्थ काय? ते ध्रुवपद आहे, ते पालुपद आहे आणि ते पुन्हा यायलाच पाहिजे. म्हणजे मग ते साधकाच्या, भक्ताच्या मनावर ठसणार आहे. याच्यासाठी ते पुन्हा येत आहे.
पण पुन्हा पुन्हा आल्यामुळे आपलं एक काम सुकर झालेलं आहे की आपल्याला 4 ओळींपैकी 2च ओळींचा अभ्यास करायचा आहे आणि 2 ओळी पुन्हा पुन्हा त्याच येणार आहेत. सुरू करूया. तर मग काय म्हणतात आचार्य? शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. काय म्हणतात आचार्य बघा. शब्द, भाषा, आशय, अनुप्रास, अलंकार सगळं ह्याच्यात भरलं आहे. त्यामुळे ते लगेच आपल्याला आकलनसुद्धा होतं आहे. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा बिटवीन द लाईन आहेच, गूढार्थ आहेच आहे. गुह्य जो अर्थ आहे तोही शोधून घेणार आहोत. तो काय आहे ते बघूया. शरीरम सुरूपम. आता बघा, आचार्यानेच विवेक चूडामणीमध्ये म्हटलं की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय. त्याच्यापैकी मनुष्य देह तर मिळाला आहे. बरं, नुसताच मिळाला नाही, चांगला धडधाकट मिळाला आहे. शरीर कसं मिळालेलं आहे? सुरूपम. सगळे अवयव जागच्या जागी आहेत, त्या ठिकाणी आहेत, व्यवस्थित आहेत, कार्यक्षम आहेत आणि सुरूपम अतिशय धट्टाकट्टा चांगला देह मिळालेला आहे. शरीरम सुरूपम. बरं, शरीर मला चांगलं मिळालं आहे, पण पत्नीसुद्धा देखणी मिळाली, अतिशय सुरेख अशी पत्नी मिळाली. तथा वा कलत्रम. पत्नीला इथे कलत्रम म्हटलेलं आहे. कलत्रम. आता पत्नीला अनेक नाव आहेत आपल्याला माहिती आहे. जाया आहे, भार्या आहे, द्वितीय आहे, सहचारिणी आहे, आणखीन अनेक आहेत, कलत्र आहे, अशी अनेक नावं आहेत. पण दारा म्हणजे फूट पाडणारी आहे, वल्लभा म्हणजे अतिशय प्रिय आहे, आणि कलत्र हे काय म्हणतात त्याचं फारसं त्याला काही शेड्स नाही आहेत. त्यामुळे कलत्र हे असं शब्द वापरलेला आहे आचार्याने की उत्तम शरीर मिळालं आहे, धडधाकट देह मिळाला आहे, पत्नी चांगली मिळालेली आहे. तथा वा कलत्रम. आणि काय मिळालं आहे? यशश्चारुचित्रम. एवढंच पुरेसं नाही आहे, माणसाला यशसुद्धा पुष्कळ पाहिजे असतं. आणि किती मिळालं आहे यश? चारुचित्रम. चारू म्हणजे सुंदर. अतिशय यशाच्या अशा राशी लागलेल्या आहेत, इतकं यश मिळालं आहे. आणि धन अर्थात यशाच्या पाठोपाठ धन येतंच. धनम मेरुतुल्य. मेरू पर्वत हा सगळ्यात उंच समजला जातो पृथ्वीवरचा, आणि मेरू पर्वताच्या इतक्या धनाच्या राशी ह्याच्याकडे. आता काय मिळवायचं बाकी हो? उत्तम देह मिळाला आहे, सुरेख अशी पत्नी मिळाली आहे, यश पुष्कळ मिळालेलं आहे, त्याच्याबरोबर धन तर मेरुतुल्य मिळालेलं आहे. पण हे सगळं मिळवणं एक वेळ माणसाच्या हातात आहे. पण पुढे आचार्य एक प्रश्न विचारत आहेत आपल्याला. काय म्हणत आहेत? मनश्चेन्न लग्नम. चेत म्हणजे जर का. चेत म्हणजे जर का. मन न लग्नम. मन लागलं नाही. कुठे? गुरोरंघ्रि पद्मे. अंघ्री शब्द आता तुम्हाला परिचित आहे. अंघ्री म्हणजे चरणकमल. गुरो अंघ्रि पद्मे म्हणजे गुरूंच्या चरणकमलावर जर का तुमचं मन लागलं नाही तर हे सगळं जे मिळवलेलं आहे ना, धन आहे, यश आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहेत, सगळं मिळवलेलं व्यर्थ आहे. काहीच ते ततः किन आपल्याला विचारत आहेत. 4 वेळा विचारत आहेत. ततः किन ततः किन ततः किन ततः किन. 4 वेळा म्हटल्यात आचार्य. मग काय उपयोग? सद्गुरूंची कृपा नसेल, सद्गुरूंची सेवा केली नाही, सद्गुरू चरणावर जर का तुम्ही माथा टेकवला नाहीत, त्यांना शरण गेला नाहीत, तर हे सगळं वैभव आहे हे व्यर्थ आहे. ततः किन ततः किन ततः किन ततः किन. हे शब्द बघा कसे खेळवून ठेवत आहेत आपल्याला. पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये ते रुंजी घालत आहेत. पुन्हा पुन्हा ते आपल्या मनातनं त्याचा प्रतिध्वनी उमटतो आहे. हे गुरुवष्टक एकदा ऐकलं की एवढा तर तुमच्या शब्द लक्षातच राहणार आहे. ततः किन ततः किन ततः किन ततः किन. अर्थात हे आचार्यांचे शब्द आहेत. अनुप्रास आहे, अर्थ आहे, पुन्हा पुन्हा ठसवण्याची क्रिया आहे. पण तसंच त्याचा अनुवाद करणारे सुद्धा त्याच सामर्थ्याचे, त्याच तोडीचे आहेत. माझ्या सद्गुरू ज्या आहेत डॉक्टर निर्मला जोशी, त्यांनी ह्याचा अनुवाद काय केला आहे बघा. असा सुंदर अनुवाद आहे. अर्थात मराठीत आहे, त्यामुळे आणखीन स्पष्ट होणार आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, सुंदर देहनी सुरूप पत्नी मोहक यश अन अफाट धनही. काय म्हटले बघा. सुंदर देहनी सुरूप पत्नी मोहक यश अन अफाट धनही
गुरुपदी मनना जोवर जळले, कसपट 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 सारे. ततः किं ततः किं ततः किं ततः किंला त्यांनी म्हटलं आहे कसपटा समान आहे. या सगळ्याला बाकी काहीच किंमत नाही. जोपर्यंत गुरुच्या चरणी मन तुमचं रमत नाही आहे तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. बघा किती आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण आयुष्याची सार्थकता म्हणतो, कृतकृत्यता म्हणतो, पण ह्या सगळ्या गोष्टी गुरुचरणांच्या पुढे व्यर्थ आहेत असं म्हटलेलं आहे. कसपट 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 सारे. तुलनाच होऊ शकत नाही ह्या सगळ्याची असं म्हटलेलं आहे. आता आणखीन काय काय बरं आपल्याला आयुष्यात मिळवायचं असतं. आपल्यासारख्या सामान्यांना आयुष्यात आणखीन काय काय मिळवायचं असतं. मुलं चांगली होऊ देत, त्यांचं शिक्षण उत्तम होऊ दे, त्यांना नोकरी लागू देत, त्यांची लग्न होऊ देत, माझा संसार उत्तम फळाला फुलू देत, असं सगळं वाटत असतं. किंवा माझे नातेवाईकांचे संबंध चांगले राहू दे. आपण अनेक इच्छा करत असतो. हे बरोबरच आहे, हे अगदी साहजिक आहे. पण ह्याच्या जोडीला गुरुकृपा पाहिजे. गुरुकृपेच्या अधिष्ठानावर हे जर असेल तर ते शोभून दिसतं. अधिष्ठान त्याची बैठक जर का पक्की असेल तर ह्या सगळ्याला शोभा आहे. समर्थसुद्धा आमचे म्हणतात ना, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे. तसंच तुम्ही हे सगळं करा ना, ह्याला कुठेही नाही म्हटलेलं नाही. आमच्या धर्मामध्ये शास्त्रामध्ये भरपूर धन मिळवा, भरपूर उत्तम आरोग्य लाभू देत, सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होऊ देत, पण त्याला अधिष्ठान आहे, ते गुरुकृपेचं अधिष्ठान आहे. तो फुल स्टॉप आहे. तो नसेल तर सगळं अर्धवट आहे, अधूर आहे, अपूर्ण आहे. आपल्याला पूर्णतेकडे वाटचाल करायची असेल तर ह्या गुरूंची कृपा आपल्याला लाभायला पाहिजे. आता पुढचे श्लोकसुद्धा असेच आहेत. दुसरा मंत्र काय आहे बघूया. कलत्रम धनम पुत्र पौत्रादि सर्वं गृहं बांधवा सर्वमेतद्धिजातं मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. आता दुसरी ओळ, तिसरी आणि चौथी ओळ तर तुम्हाला कळली आहे. मनश्चेन्न लग्न, जर का मन लागलं नाही तर ह्या सगळ्याला काहीच अर्थ नाही. आता पहिल्या ओळीचा मात्र विचार करूया. कलत्रम धनम पुत्र पौत्रादि सर्वं. काय काय मिळवायचं होतं मला. कलत्र, आता पत्नी तर चांगली मिळाली आहे, धन मिळालं, पुत्र मुलं चांगली आहेत, नातवंड, पौत्र म्हणजे नातवंड आहेत, सगळं मिळालं. आणखीन काय काय मिळालं. गृहं बांधवा सर्वमेतद्धिजातं. घर आहे, बांधव म्हणजे सुहृदजन आहेत, नातेवाईक आहेत, सगळं मला प्राप्त झालेलं आहे, हे सगळं मिळालं. पण जोवर मन त्या गुरुच्या ठिकाणी रमत नाही तोपर्यंत हे काहीच अर्थ नाही आहे. बघा आता सगळं मिळालेलं आहे. देह सुंदर मिळाला आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, बाळं आहेत, नातू आहेत, नातवंडे, सगळं मिळालेलं आहे. आधी हा देह मिळाला, पण हा देहसुद्धा एक ना एक दिवस संपणार आहे. गुरुकृपा मात्र अखंड टिकणार आहे. देह राहो अथवा जाहो. देह असेल, कारण देहाची व्याख्याच मुळी केलेली आहे, दह्यते इति देहः. जो जाळला जातो, ज्याचं भस्म होतं, ज्याची राख होते, तोच तर देह आहे. मग त्या देहाला किती वेळ कवटाळून बसणार. माझा देह काय किंवा पत्नीचा देह काय किंवा मुलं बाळं काय किंवा नातेवाईक मित्रमंडळी काय, देह हा संपणार आहे. किंवा शरीराची व्याख्यासुद्धा अशी केलेली आहे, शीर्यते इति शरीरः. शीर्यते, जे क्षणाक्षणाला झिजतंय ते शरीर आहे. त्या शरीराला किती कवटाळून बसणार. बरं माझं असू दे, माझी पत्नी असू दे, धन असू दे, धनसुद्धा हे टिकणारं नाही आहे, कायमचं नाही. अरे तूच टिकणारं नाही आहेस तर धन कसं काय. त्यामुळे कलत्रम धनम पुत्र पौत्रादि सर्वं गृहं बांधवा सर्वमेतद्धिजातं मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. या सगळ्याला काहीच अर्थ उरणार नाही आहे असं म्हटलेलं आहे. आता बरं हे सगळं तर झालं की उत्तम देह मिळाला, पत्नी मिळाली, मुलं बाळं नातवंड नातेवाईक मित्र हितचिंतक सगळं मला मिळालं, पण गुरुच्या चरणी मन लागलं नाही तर व्यर्थ. हे दुसऱ्या कडव्यात आपण पाहिलं. आता तिसऱ्या कडव्यात आपण काहीतरी करायच्या गोष्टी असतात ना. आपण मानव जन्म मिळाला आहे तर काहीतरी कृतार्थता करण्यासाठी काय करायचं असतं. तर मी खूप अभ्यास केला. आता हा म्हणतो आहे, शिष्य म्हणतो आहे,
खूप अभ्यास केला, पुष्कळ ज्ञान प्राप्त केलं. काय काय केलं बरं? षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या. वेदांची षड अंगसुद्धा मी शिकून घेतली, ती अध्ययन केले. मुखे शास्त्रविद्या, सगळी शास्त्र, सगळ्या विद्या मला मुखोद्गत आहे. कवित्वादि गद्यम सुपद्यम करोती. कवित्व केलं आहे, गद्याचं सुपद्य केलेलं आहे. पण सगळं केलं मनश्चेन्न लग्नम गुरो रंघ्री पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. आता पुष्कळ अभ्यास केला. वेदांचा अभ्यास, 4 वेद आहेत आणि 4 वेदांचा अभ्यास खरं तर करणं एका जन्मातसुद्धा शक्य नाही आहे. पण समजा 4ही वेदांचा अभ्यास केला. बरं, वेदांचा अभ्यास हा नुसता काही पाठांतर किंवा नुसतं वाचन किंवा नुसतं पठण किंवा नुसता अर्थ समजून घ्यायचा नसतो. तर वेदांची षड अंग आहेत. वेद कसे अभ्यासायचे? तर त्याला 6 प्रकारची अंग आहेत. शिक्षा आहे, कल्प आहे, छंद आहे, ज्योतिष आहे, निरुक्त आहे आणि व्याकरण आहे. अशा 6 अंगांनी त्याचा अभ्यास खरं तर करायचा असतो. असं म्हटलेलं आहे, वेदांची अंग जर का आपल्याला लक्षात ठेवायचे असेल तर त्याचाही एक मंत्र आहे, त्याचाही एक श्लोक आहे. शिक्षा कल्पो व्याकरणम निरुक्तम छंदसा तथा ज्योतिषामयनम चैव वेदांगानी षडैवतु. ही 6 अंग आहेत वेदांची. आता ह्या 6 वेदांच्या अंगाचा अभ्यास केला मी, असं तो शिष्य म्हणतो आहे. मुखे शास्त्रविद्या, आणि हे सगळं मुखोद्गतसुद्धा केलं. ज्याला उत्तम स्मरणशक्तीचं वरदान आहे, आचार्यांसारखे असे त्यांचे शिष्यही होते. मुखे शास्त्रविद्या, 6 शास्त्र आहेत, 14 विद्या आहेत. या सगळ्यांचा अभ्यास केला. सगळं अगदी मुखोद्गत आहे. कवित्व आहे, त्याच्या जोडीला प्रतिभा आहे. आपण पाहिले बुद्धीचे 4 स्तर आहेत. बुद्धी आहे, मेधा आहे, प्रज्ञा आहे आणि प्रतिभा आहे. प्रतिभा हा बुद्धीचा सर्वोच्च स्तर मानला जातो. अशी प्रतिभा ज्याच्याकडे असते त्याला उत्तम पद्यरचना, काव्यरचनासुद्धा करता येते. माऊलीने म्हटले, वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शू जैसा. मग हे काव्यरचना करता येते. कवित्वादि गद्यम सुपद्यम करोती. गद्यरचना करता येत आहेत, पद्यरचना करता येत आहेत. अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, अनेक काव्य केलेले आहेत, अनेक स्तोत्र रचलेली आहेत. हे सगळं जरी केलं तरी मनश्चेन्न लग्नम गुरो रंघ्री पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. बघा आता काय म्हटलेलं आहे, अर्थ तर आपल्याला कळतं आहे. आता डॉक्टर निर्मला जोशी यांनी काय म्हटले बघा. वेदशास्त्र ती पूर्ण जाणली, वेदशास्त्र ती पूर्ण जाणली, कवित्व वाङ्मय रचून झाली. कवित्व रचले, वाङ्मय रचलेले, गुरुपदी मनना जोवर जडले, कसपट 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 सारे. दुसऱ्या मंत्राचं आपण बोलायचं राहिलं होतं, हा मराठी अनुवाद, ते पण ह्या निमित्ताने घेते. दुसरा जो कलत्रम धनम पुत्र पौत्रादी सर्वम होतं, त्याचा अनुवाद काय केला आहे. पत्नी वैभव मुले निबाळे, कुटुंब घर हे सर्व मिळाले, गुरुपदी मनना जोवर जडले, कसपट 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 सारे. अशी 3 कडवी आपली बघून झालेली आहेत. आता बघा, गुरूंचं वैभव विलक्षण आहे. आता सगळ्यांनीच, म्हणजे समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांना गुरु मानतात. त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेला प्रभू रामचंद्रांना त्याचं सगळं श्रेय दिलेलं आहे. अहो, दासबोध, ग्रंथराज दासबोधामध्ये एक पूर्ण समास गुरुतत्व निरूपणावर आहे. गुरुतत्व म्हणजे काय आहे? तर गुरुतत्वाला कशाची उपमाच देता येत नाही, कशाचीच उपमा देता येत नाही. आता उपमा देण्यासाठी काहीतरी साधर्म्य पाहिजे ना 2 गोष्टींमध्ये. आमचे गुरु कसे आहेत आणि ह्या जगातली उत्तमातली उत्तम गोष्ट कुठली, असं समजा शोधायचं झालं तर काय सगळ्यात तेजस्वी काय आपल्या दृष्टीने? तर सूर्य तेजस्वी. समर्थ त्या समासात म्हणतात, सूर्य तेजस्वी आहे बरोबर, पण तो किती दाहक आहे. अहो, आमचे गुरु असे दाहक वगैरे नाही आहेत. त्यामुळे दासबोधामध्ये समर्थांनी एक एक उपमा दिली आहे आणि लगेच ती खोडून काढलेली आहे. त्याला अपन्नुती अलंकार असं म्हटलेलं आहे. उपमा द्यायची आणि मग लगेचच कळतं की ही उपमा फिकी आहे, ही उपमा थिटी आहे, ही पुरेशी नाही आहे. आणि म्हणून सूर्याची उपमा दिली, पण नको नको नको. सूर्यासारखे काही आमचे सद्गुरू दाहक नाही आहेत.
मग चंद्राची उपमा द्यायची का त्यांना? नको नको नको. चंद्र शीतल आहे हे खरी आहे गोष्ट आहे, पण अहो चंद्रावर कलंक आहे. आमचे गुरु तसे नाही आहेत, आमचे सद्गुरू निष्कलंक आहेत. त्यामुळे सूर्याची उपमा योग्य नाही, चंद्राची नाही आहे. मग अथांग अशा क्षीरसागराची उपमा द्यायची का? अहो नको नको नको. तो क्षीरसागर आहे, तो सुद्धा कल्पांती नासणार आहे, तो संपून जाणार आहे. कल्पांत जेव्हा प्रलय होईल तेव्हा हा क्षीरसागरसुद्धा शिल्लक राहणार नाही. पण गुरु कसे आहेत? सद्गुरू हे तत्त्व आहे आणि म्हणून ते कल्पांतानंतरसुद्धा शिल्लक आहे. हे कल्पांती नासणारं हे तत्त्व नाही आहे. बरं, मग पृथ्वीची उपमा द्यायची का सद्गुरूंना? पृथ्वी क्षमाशील आहे, पृथ्वी विशाल आहे. मग तसे आमचे सद्गुरू विशाल आहे. नको नको, पृथ्वीची सुद्धा उपमा नको, कारण पृथ्वी एक ना एक दिवस खचणारी आहे. सद्गुरू आमचे खचत नाहीत आणि खचू देत नाहीत. आम्हाला प्रोत्साहित करणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे असे आमचे सद्गुरू आहे, म्हणून पृथ्वीची उपमासुद्धा योग्य नाही आहे. बरं, मग ह्याची देऊ का? परिसाची उपमा देऊ का? अहो नको नको. परिसाचं बरोबर आहे तुम्ही म्हणता ते की परिसामुळे लोखंडाचं सोनं होतं, ही खरी गोष्ट आहे. परिसामुळे सद्गुरू शिष्याचं सोनं करतात, ही खरी गोष्ट आहे. पण परिस आहे तो लोखंडाचं सोनं करत असेल, पण तो दुसरा परिस निर्माण नाही करू शकत. आमचे सद्गुरू कसे आहेत? सत्शिष्याचे पुन्हा ते सद्गुरू बनवतात. सत्शिष्याला इतके ज्ञानी करतात की तो सत्शिष्य सद्गुरू पदावर बसतो. म्हणून ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. ही परंपरा आहे, याला एक अखंडता आहे, याला एक सुसूत्रता आहे आणि म्हणून परिसाची उपमासुद्धा योग्य नाही. आमच्या समर्थ रामदासांच्या हयातीमध्ये ते असताना 1100 मठ त्यांनी स्थापन केले होते. 1100 उत्तम शिष्य तयार केले होते आणि ते शिष्य मठाधिपती म्हणून काम करत होते. म्हणजेच हे जे ऋण आहे, हे जे कार्य आहे ते पुढच्या पिढीपर्यंत सोपवायचे, पुढच्या कळीपर्यंत. हा दुवा आहे ना, हा सांधणारा दुवा आहे ह्या साखळीचा. अशी ही साखळी ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, असं हे कार्य आहे. त्यामुळे सद्गुरूंना कुठली उपमा नाही, हेच खरं आहे शेवटी. बरं, मग आम्हाला खूप विद्या मिळाली. समजा आम्ही पुष्कळ परदेशात जाऊन त्या विद्येचा प्रसार केला, आम्हाला मानपत्र मिळालं, आम्हाला खूप पुरस्कार मिळाले, आम्हाला पारितोषिकं मिळाली, म्हणजे आम्ही फार श्रेष्ठ झालो का? नाही. विदेशेषु मान्य स्वदेशेषु धन्यः, सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः. मनश्चेन्न लग्नं गुरो रंघ्रि पद्मे, ततः किं ततः किं ततः किं ततः किं. काय म्हटलेलं आहे? विदेशेषु मान्यः. आपल्याकडे अशी एक पद्धत होती पूर्वी की कुठल्याही विद्या, अभ्यास, शास्त्र याचं जर का अध्ययन उत्तम झालं तर काशी क्षेत्री जाऊन तिथे पुरस्कार मिळवायचा किंवा मानपत्र मिळवायचं की ह्यांचा हा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे. किंवा आता आपण परदेशात म्हणतो की कुठेतरी जाऊन पेपर वाचला किंवा आपला थेसिस सबमिट केला की आपल्याला काहीतरी मान्यता प्राप्त होते. किंवा एखाद्या विशिष्ट मासिकामध्ये, एखाद्या विशिष्ट वृत्तपत्रामध्ये आपलं नाव आलं की आपण कोणीतरी प्रसिद्ध व्यक्ती होतो. मग तसं झालं की पुरेसं आहे का? विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलेलं आहे. स्वदेशेषु धन्यः सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः. सदाचरण आहे आणि काही कोणाचं वाईट केलं नाही म्हणून तुम्ही मोठे झालात का? माणूस म्हणून तुम्ही श्रेष्ठ व्हाल, पण जोपर्यंत तुमचं मन त्या गुरुचरणी लागत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे नीतिन्यायाने तुम्ही चालत असाल, धर्माचरण जरी करत असाल, याच्यासारखा अन्य कोणीही नाही. इथे म्हणलेले मत्तो न च अन्यः, दुसरा कोणी नाही असं जरी असेल, इतकं तुमची कीर्ती प्रसिद्धी पसरली असेल तरीसुद्धा जोपर्यंत जर का गुरुच्या चरणी मन लागलं नाही तर ह्या सगळ्याला काहीच किंमत नाही आहे. काय म्हणतात मराठी अनुवादात बघा, देशी विदेशी मान मान्यता, सद्वृत्तीने प्राप्त श्रेष्ठता, गुरुपदी मनना जोवर जडले, कसपट 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 सारे. पुढे म्हटलेलं बघा ना, सद्गुरूंचं हे वैभव आहे, सद्गुरूंचं हे महात्म्य आहे. आणि सद्गुरू काय करतात? शिष्याला सतत जागरूक ठेवतात. तस्मात् जाग्रत जाग्रत,
जागा हो, जागा हो. शिष्याचं म्हणजे आता बघा, जसं आपण म्हटलेलं आहे, सद्गुरू कसे आहेत तर गजराच्या घड्याळाप्रमाणेच. आपण गजर कशासाठी लावतो की आपल्याला ठराविक वेळी जाग यावी म्हणून. सद्गुरू असे गजराच्या घड्याळासारखेच असतात. शिष्याला जर का झोप लागली, समजा त्याचं लक्ष ध्येयावरनं भरकटलं, पुन्हा जागेवर आणतात. म्हणजे अगदी आजच्या व्यवहाराच्या भाषेत म्हणायचं झालं तर डिरेल झालेली गाडी पुन्हा रुळावर आणण्याचं काम सद्गुरू करतात. भानावर आणतात. चित्त विचलित होऊ देत नाही. विचलित होणं हे चित्ताचा स्वभाव आहे. मन हे चंचलच आहे, ते जातं भरकटतं. पुन्हा 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 त्याला आणून जागेवर ठेवणं हे सद्गुरू करतात. आणि म्हणून सद्गुरूंचं हे महात्म्य. आता असे सद्गुरू देशी विदेशी मानमान्यता सद्वृत्तीने प्राप्त श्रेष्ठता गुरुपदी मनना जोवर जडले कसपट 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 सारे असं म्हटलेलं आहे. अशी 4 कडवी झालेली आहे. 5व्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे, क्षमा मंडले भूप भूपाल वृंदैः सदा सेवितं यस्य पादारविंदं मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. काय म्हटलेलं आहे? क्षमा मंडले. समजा क्षमा म्हणजे पृथ्वी बरं का इथे, आणि पृथ्वीचं मंडल म्हणजे गोल पृथ्वी आहे ना, ब्रह्मांड हे गोल असं म्हटलेलं आहे. सगळ्या अगदी पृथ्वीचा समजा अधिपती झाला. क्षमा मंडले भूप, भूप म्हणजे राजा, भूपाल वृंदैही सम्राट झाला, अगदी सार्वभौम राजा झाला. सगळ्या राजांनी त्याच्या चरणकमळाची सेवा झाली. म्हणजे सगळे राजे त्याचे सामंत आहेत किंवा त्याचे मांडलिक राजे आहेत असं जरी झालं. सदा सेवितम यस्य पादारविंदम, या सगळ्या राजांनी त्याच्या पदकमलाची सेवा केली. इतका तो श्रेष्ठ राजा झाला तरीसुद्धा मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. आणि त्याचा मराठी अनुवाद बघूया. पृथ्वी बरले सर्व ही राजे, पृथ्वी बरले सर्व ही राजे चरणसेविती सदैव याचे गुरुपदी मन ना जोवर जडले कसपट 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 सारे. गुरूंची कृपा नाही तर बाकी सगळ्याला काही अर्थ नाही. सार्वभौम सिकंदरनी सुद्धा सांगितलं होतं की मी सगळ्या जगाला जिंकले, जगत जेता सिकंदर म्हणतात, पण तुम्ही हे लक्षात ठेवा की माझे हात रिकामे होते. माझं जेव्हा तुम्ही अंत्यसंस्कार कराल तेव्हा माझ्या मुठी उघड्या ठेवा की हा काहीही घेऊन गेला नाही, सगळे हात शेवटी रिकामेत. आपल्याला इथलं कुठलंही वैभव परलोकात नेता येणार नाही. मग काय नेता येणार आहे? फक्त पुण्य. तुमची कर्म, जी पुण्यकर्म आहेत त्याचंच जे काय म्हणतात ते उरलेलं आहे, पुण्यकर्म आहे, पुण्य आहे, तेवढंच नेता येणार. आणि ते केव्हा प्राप्त होईल? सद्गुरूंच्या कृपेमुळे. त्यामुळे सद्गुरूशिवाय काही नाही. गुरुविण कोण दाखविलं वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट. खरंच आहे, हे आयुष्य इतकं अवघड आहे ना, दुर्गम असा पंथ आहे. आम्ही भरकटण्याची शक्यता तर पुष्कळच आहे. दुर्गम पथ आहे, पण गुरु असतील तर वाट सापडेल. अंतिम मुक्कामापर्यंत आम्ही निश्चितच पोहोचू. इतकं गुरूंचं महात्म्य आहे, इतकं गुरूंचं सामर्थ्य आहे, इतकं गुरूंचं मार्गदर्शन आहे. ते न घेता तुम्ही आपल्याच मस्तीमध्ये चालत राहाल, पुष्कळ वैभव, पुष्कळ राज्य, पुष्कळ संपत्ती कमवाल, तरी त्याला काहीच अर्थ नाही आहे. कारण आमचे गुरु आमच्या पाठीशी असायला पाहिजेत. आता गुरुसुद्धा 4 प्रकारचे गुरु असतात बरं का. म्हणजे सद्गुरूच आहेत, सगळे सद्गुरूच आहेत, पण सद्गुरूंची सुद्धा काय प्रकार आहेत बघा. एक प्रकारचे गुरु असतात ते प्रेरणा देतात, प्रेरक गुरु आहेत, सूचक गुरु आहेत, दर्शक गुरु आहेत आणि बोधक गुरु आहेत. प्रेरक गुरु हे तुम्हाला सतत प्रेरणा देतात, सतत मोटिवेट करत असतात आणि सतत पुढे पुढे चला असं सांगत असतात. तस्मात् जाग्रत जाग्रत, जागा राहा जागा राहा जागा राहा असं सारखं सांगणारे ते प्रेरक गुरु आहेत. सूचक गुरु आहेत ते डायरेक्ट सांगत नाहीत, पण इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे सुचवतात की तुला काय करायचं लक्षात आहे ना तुझ्या, तुला कुठे जायचं आहे, अल्टिमेट डेस्टिनेशन मोक्षापर्यंत जायचे. दर्शक गुरु असतात ते आपल्याला खाचा खोचा समजावून सांगतात की ह्या मार्गाने जाणार आहेस, पण अशी अशी धोक्याची वळणं आहेत, असे असे खाचखळगे आहेत,
असा असा वेडावाकडा रस्ता आहे, असे असे ब्लाइंड टर्न्स आहेत, तुला नीट जायचं आहे, असं कोण सांगतं? दर्शक गुरु. आणि बोधक गुरु आहेत ते बोध करतात, ते पूर्ण बोध करतात. जसे आचार्यांसारखे गुरु आहेत, बोध करतात. असेच गुरु शिष्य एकदा उभे होते बरं का, उन्हामध्ये उभे होते गुरु शिष्य. आणि गुरु म्हणाले शिष्याला की आता दोघांची सावली पडलेली होती, ते उन्हात उभे असल्यामुळे त्यांची मोठी सावली पडलेली होती. तेव्हा गुरुनी शिष्याला सांगितलं की तुझी जी सावली पडली आहे त्या सावलीच्या डोक्यावर हात ठेव बरं. त्या सावलीच्या डोक्यावर हात ठेव असं म्हटलं, म्हणून त्या शिष्याने त्या सावलीच्या डोक्यावर हात ठेवायला गेला, पण तसा सावलीच्या डोक्यावर हात ठेवता आला नाही, त्याचं वेगळंच चित्र दिसायला लागलं. तेव्हा गुरुनी सांगितलं, दाखवलं त्याला. गुरुनी फक्त स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला, आपोआप सावलीने पण त्याच्या डोक्यावर हात ठेवला, म्हणजे सावलीत पण तसंच चित्र दिसलं. हे कळण्यासाठी गुरूंनी बोध करायला हवा. गुरु कसे असायला पाहिजेत? बोधक गुरु असायला पाहिजेत. आणि म्हणून बोधक जे गुरु असतात ते शिष्याचं आंतरिक परिवर्तन घडवून आणतात. असे गुरु लाभणं हा एक योग आहे, हा योग आहे. पण त्याच्यासाठी आपण आपली तयारी करत राहायची. गुरु करायचा नसतो. कोणी कोणी म्हटलं की आम्ही गुरु केला, एक तर त्यांना एकेरी संबोधायचं नाही आहे. गुरु हे नेहमी सन्माननीय आहेत, आदरणीय, पूजनीय आहेत. त्यामुळे गुरु केला म्हणायचंच नाही, गुरु केले असंही म्हणायचं नाही आहे. कारण गुरु बरोबर शिष्याची तयारी झाली की गुरु आपोआप भेटतातच. गुरु जशी शिष्याला गुरूंची गरज असते तशी सद्गुरूंनासुद्धा सत्शिष्यांची गरज आहे. आमचे योगी अरविंद तर म्हणतात, मास्टर विल ॲपियर वेन डिसायपल इज रेडी. शिष्याची तयारी झाली की गुरु प्रगटच होतात. त्यामुळे ही भावना आपण ठेवायची आणि गुरूंची ही महात्म्य जाणून घ्यायचे. आता ह्या शरद पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सगळे पूर्णत्वाकडे चाललो आहेत ना. त्यामुळे पूर्णत्वाकडे जाताना काय म्हटलेलं आहे? यशो मे गतम दिक्षु दान प्रतापात. मी पुष्कळ दानधर्म केला. दानाच्या प्रतापामुळे, दानाच्या महिम्यामुळे माझी कीर्ती अगदी दिगंत पसरली आहे, दश दिशांना पसरली आहे. यशो मे गतम दिक्षु दान प्रतापात जगत वस्तु सर्वं करे मत्प्रसादात मनश्चेन्न लग्नम गुरो रंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. काय म्हटलेले? दानधर्मानी, पराक्रमानी कीर्ती माझी, म्हणजे बघा आता अध्ययन पुष्कळ झालेलं आहे, पत्नी उत्तम मिळाली आहे, मुलं नातवंड सगळं मिळालं आहे, राजे रजवाडे सत्ता सगळं माझ्याकडे आहे. आता त्या कीर्ती तर सगळीकडे पसरलेली आहे. माझ्या कृपेमुळे कोणतीही जगातली वस्तू हस्तगत होऊ शकते. काय म्हणलेलं आहे? जगत वस्तू सर्वं करे हातामध्ये आहेत मत्प्रसादात. माझा महिमाच एवढा मोठा आहे की सगळं मिळतं आहे. पण पुन्हा पण आला ना, मनश्चेन्न लग्नम गुरो रंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. अभिमान खूप आहे मला. अभिमानाचं गर्वात रूपांतर व्हायला काहीच वेळ लागत नाही. जोपर्यंत अभिमान असतो तोपर्यंत ठीक आहे, पण ती रेषा पलीकडे गेली की तो गर्व होतो, मग तो मद चढतो आणि त्या मदापुढे बाकी सगळं जग तुच्छ वाटायला लागतं. पण हे जे वाटणं आहे हे थोडं काय म्हणतात तसं माइल्ड करण्यासाठी, काय म्हणजे डायल्यूट करण्यासाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे. तुम्ही पुष्कळ पराक्रम करा. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम केवढा होता, पण समर्थ रामदास स्वामींनी आणि संत तुकाराम महाराजांनी त्यांना जमिनीवर ठेवलं. त्या जमिनीवर हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या गर्वाकडे त्या झुकू दिल्या नाहीत, कारण सद्गुरूंचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. असं म्हटलेलं आहे, सद्गुरूचरणी जर का मन रत नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. काय आता मराठी अनुवाद वाचूया. दान धर्म यश जगात गाजे मुठीत माझ्या विश्व विराजे. माझा दानधर्माची सगळीकडे कीर्ती पसरली आहे, माझं यश किती आहे बरं, सगळं जग माझ्या मुठीत आहे. एका मुठीमध्ये माझं सगळं जग आहे, इतका मी सगळ्याचा स्वामी आहे. पण गुरुपदी मन ना जोवर जडले कसपट 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 सारे. बघा आता काय सगळं मिळून शेवटी पुन्हा पुन्हा हे पुन्हा आता आपण सगळ्या 8ही कडव्यामध्ये पुन्हा हेच जाणून घेतो आहे. पण हे मनावर ठसायला पाहिजे.
की सद्गुरू नसेल तर तुम्ही कितीही प्रगती करा, भौतिक प्रगती तुम्ही किती तुमची घोडदौड चालू राहू देत, पण जोपर्यंत गुरुकृपा नाही, गुरूंचा आश्रय नाही, तोपर्यंत सगळं हे व्यर्थ आहे, सगळं कसपटा समान आहे. पुढे 7व्या कडव्यात म्हणतायत, न भोगे न योगे न वाजिराजौ न कांता मुखे नैव वित्तेषु चित्तम मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. भोग पुष्कळ घेतले, जेवढे या जगात भोग आहेत ते सगळे घेऊन झाले माझे. न भोगे, पण त्याच्यात मन नाही रमलं. न योगे, योगाभ्याससुद्धा पुष्कळ केला. न भोगे न योगे न वाजिराजौ. वाजिराजौ म्हणजे वाजी म्हणजे घोडा. घोड्यांच्या पूर्वी पशुधनाला फार महत्त्व होतं. घरामध्ये किंवा राज्यामध्ये पुष्कळ पशुधन असणं म्हणजे गाई, गुरं, घोडे, हत्ती ह्या सगळ्याला अतिशय वैभव समजलं जायचं, फक्त पैसा नव्हता. त्यामुळे हे सगळं मी भोग घेतले, मी योगाभ्यास केला, माझ्याकडे अनेक घोडे, हत्ती, रथ सगळं आहे. न कांतामुखे नैव वित्तेषु चित्तम. पण आता माझं भोगामध्ये मन रमत नाही, योगामध्ये मन रमत नाही, घोड्यांच्या वैभवामध्ये, अश्ववैभव आहे माझ्याकडे पण त्याच्यात मन रमत नाही. अत्यंत प्रिय पत्नीचं मुख, किती सुंदर आहे माझी पत्नी, पण ती त्या कांतामुखाचं अवलोकन करण्यामध्ये सुद्धा माझं मन रमत नाही. किंवा वित्तेषु चित्तम. पूर्वी मला वाटायचं की केवढं वैभव आहे माझ्याकडे, त्यामुळे त्याच्यातही मी रमून जायचो. आता मला त्याचंही वाटत नाही. आता मला सारखं वाटलंय, मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. काही नको मला, फक्त गुरुची चरण सेवा करायला मिळावी, एवढीच माझी खरं इच्छा आहे. अरण्येन वा स्वस्य गेहेन कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घे मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. बघा, आता कुठेच मन रमत नाही. अरण्यात जावं का? कधी कधी आपल्याला सुद्धा विरक्ती येते आणि सगळं सोडून, घरदार सोडून कुठेतरी एकांत ठिकाणी जावंसं वाटतं. आपण जात नाही, पण मनात वाटतं. पण अरण्यामध्ये आता मन रमत नाही. स्वतःच्या घरी न गेह म्हणजे आपल्या घरी, न कामामध्ये सुद्धा मन रमत नाही. नाही तर काम हे सगळ्यावर उत्तम सोल्युशन आहे. आपल्या आवडीचं काम करायला लागलो की आपल्याला देहभान राहत नाही. पण आता हा साधक, हा भक्त, हा शिष्य म्हणतोय, नाही मला आता कशातच अरण्येन वा स्वस्य गेहेन कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घे. आता देहामध्ये मन रमत नाही, सुंदर देहाची आसक्ती मनामध्ये राहिली नाही, काहीच नको झालं आहे. इतकी विरक्ती असूनसुद्धा जर का मन, म्हणजे नुसती विरक्ती मनात येऊ शकते बरं का आपल्या, पण ही विरक्तीला जर का सद्गुरू कृपेचं पाठबळ नसेल, त्यांचं अधिष्ठान नसेल, तर ही विरक्तीसुद्धा व्यर्थ आहे. भोगात तर नाहीच, पण योगातही मन रमत नाही, अरण्यातही रमत नाही, कार्यातही रमत नाही. आता काय करायचं? आता फक्त एकच आश्रय, एकच शेवटचं मुक्काम आहे, तो म्हणजे गुरुपदांची सेवा. आता बघा मराठी अनुवाद बघूया. गृही वनी वा कार्या माझी मनना रमते सुंदर देही हरिपदी मनना जोवर जडले कसपट 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 सारे. आता काही विरक्ती नाही, भोग नाही, काहीच नको, भोगही नको, विरक्तीही नको. मग आता पुढे म्हटलेलं आहे 9व्या कडव्या, ही 8 कडवी तर झाली, आता त्याचा समारोप 9 आणि 10 केलेला आहे. अनर्घ्यानि रत्नानि भुक्तानि सम्यक् समालिंगिता कामिनी यामिनीषु गुरोरंघ्रि पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किं ततः किं ततः किं ततः किं. काय म्हटलेलं आहे? अनर्घ्यानि रत्नानि. अनर्घ्य म्हणजे अतिशय अनमोल किंवा महाग ज्याला आपण म्हणतो ना, अतिशय अनमोल अशा बहुमूल्य असे रत्नजडित अलंकार आहेत. रत्नानी भुक्तानी सम्यक, पुष्कळ भोगलेत. जड जवाहीर, सोनं, हिरे, माणकं, रत्न सगळं मिरवून झालेलं आहे. समालिंगिता कामिनी यामिनीषु, हे सगळं मिरवलेलं आहे.
कांतेच्या समागमामध्ये रात्रीच्या रात्री घालवलेल्या आहेत. म्हणजे आता भोगायचं खरं म्हटलं तर काही शिल्लक नाही आहे. पण सद्गुरूंच्या चरणी जर का मन रमत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ नाही असं म्हटलेलं आहे. आणि मराठी अनुवाद काय सांगतो बघा. रत्ने मोती भूषित प्रमदा. रत्ने मोती भूषित प्रमदा. प्रमदा कशी, पत्नी कशी अलंकारांनी भूषवलेली असे. मिठीत रात्री पूर्ण रंगता. कितीतरी रात्री यामिनी त्या कामिनीच्या मिठीमध्ये गेलेल्या आहेत. पण गुरुपदी मनना जोवर जडले कसपट 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 सारे. कशालाही काहीही अर्थ नाही आहे. पुन्हा पुन्हा सांगून आपल्या मनावर ठसवत आहेत की ज्या गोष्टींच्या मागे तुम्ही धावता ना, हे मिळवलं की मी सर्वसुखी होणार आहे, असं काहीही या जगात नाही. सगळं वैभव, सगळे भोग, सगळं जरी तुम्हाला मिळालं पण त्याला जर का गुरुपदाचं जर का सेवा किंवा कृपा नसेल, आश्रय नसेल तर या सगळ्याला अर्थ नाही. सगळं कसपटा समान आहे. आणि शेवटी फलश्रुती किंवा समारोप करताना आचार्य म्हणतात, हे अष्टक जे आहे, आता हे तर आपल्याला पुन्हा पुन्हा ठसवून सांगतायत, पटवून सांगतायत, पण हे अष्टक जर का रोज म्हटलं, हे गुरुअष्टक आहे, हे जे 10 मंत्र आहेत, हे जर का रोज म्हटले तर काय तुम्हाला प्राप्ती होणार आहे. गुरुरष्टकम यः पठेत पुण्यदेही यतिर्भूपतिर्ब्रह्मचारीर्च गेही लभेत वांछितार्थम पदम ब्रह्मसंज्ञम गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम. शेवट करताना काय म्हणतात, गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम. गुरूंनी सांगितलेलं वाक्य, आता वाक्य म्हणजे काय आहे, तो अनुग्रह आहे. गुरु आपल्याला गुरु मंत्र देतात. गुरुदत्त एक मंत्र असतो, गुरूंनी दिलेला मंत्र आहे. कुठलाही असेल, श्रीराम जय राम जय जय राम असेल, ओम नमः शिवाय असेल, ओम नमो भगवते वासुदेव, जो कुठला मंत्र आपल्या गुरूंनी दिला आहे. अनुग्रह जेव्हा गुरु देतात तेव्हा एक मंत्र देतात. आणि गुरोरुक्त वाक्ये मनोयस्य लग्नम, ज्याचं मन तिथे लागलं आहे आणि जो त्याचा जप करतो आहे, ज्याचा उच्चार करतो आहे. अनुग्रहसुद्धा सोपा नाही आहे बरं का. अनुग्रहसुद्धा सोपा नाही आहे. आपण दीक्षा म्हणतो, अनुग्रह म्हणतो किंवा शक्तिपात म्हणतो. गुरूंनी शिष्याला आपलंसं करणं, याला अनुग्रह म्हटलं जातं. पण अनुग्रह मिळण्यासाठी 4 गोष्टी आधी सोडाव्या लागतात शिष्याने. कुठल्या? पहिले म्हणजे दुराग्रह सोडायचा आहे. मला असंच पाहिजे, मला असेच गुरु पाहिजे, मला असाच मंत्र तुम्ही द्या. कुठलाही आग्रह नको, दुराग्रह तर नकोच. दुराग्रह नको, पूर्वग्रह नको, बायस माइंड नको, प्रेज्युडाईस नको. मनात पूर्वीचे विचार सगळं स्वच्छ पाटी करून गुरूंकडे जा. मग ह्यांनी असं सांगितलं तर त्यांनी तसं सांगितलं, असलं काही नको. म्हणजे जसं दुराग्रह नको, पूर्वग्रह नको, तसा परिग्रह पण नको. खूप साठवलेलं आहे आम्ही, सगळंच साठवलेलं आहे. वैभवही साठवलेलं आहे, मनातले विचारही साठवलेले आहेत, वासनाही साठवलेल्या आहेत, पुष्कळ काय काय साठवून ठेवलेलं आहे. तर हे सगळं जेव्हा संपतं आणि संग्रह जेव्हा संपतो तेव्हाच सद्गुरू आपल्याला अनुग्रह देतात. हे 4 ग्रह आधी संपवायला पाहिजे, मग अनुग्रह मिळतो आणि मग अनुग्रहामधनं दीक्षा मिळते. दीक्षेतनं गुरुदत्त मंत्र मिळतो. आणि इथे शेवटी म्हटलेलं आहे, गुरोरुक्त वाक्ये मनो यस्य लग्नम. अशा गुरूंनी दिल्या मंत्रामध्ये ज्याचं मन अगदी जडलेलं आहे त्याला काय मिळेल, लभेत वांछितार्थम पदम ब्रह्मसंज्ञम. त्याला इच्छिलेलं सगळं मिळणार आहे. वांछितार्थ म्हणजे इच्छिलेलं, त्याला जी इच्छा असेल ते सगळं, जो जे वांछील ते लाहो प्राणीजात, माऊली म्हणतात. इथे तेच म्हणलेले, वांछितार्थ मिळणार आहे, शिवाय ब्रह्मपद मिळणार आहे. आता ह्याच्यापेक्षा वैभवच नाही आहे. ब्रह्मसंज्ञेचं पद मिळणार आहे. कुणाला? यतिर्भूपतिर्ब्रह्मचारीच गेही. कुठल्याही तुम्ही आश्रमात असा, 4 आश्रम सांगितलेत, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. याच्यापैकी तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आहात? यती आहात का? यती म्हणजे संन्यास. भूपती म्हणजे राजे आहात का? नाही. ब्रह्मचारी आहात का? का गेही म्हणजे गृहस्थाश्रमी आहात? जे कोणी आहात त्या सगळ्यांना हे मिळणार आहे ज्यांनी त्या गुरुमंत्राचं तिथे ज्याचं मन जडलेलं आहे. आणि जो कोणी हे गुरुअष्टक रोज वाचतो किंवा त्याचा अभ्यास करतो, गुरुरष्टकम
यः पठेत पुण्यदेही, तो पुण्यात्मा आहे जो हे वाचतो, जो त्या मंत्राचा उद्घोष करतो, जप करतो, जिथे त्याचं मन जडलं आहे, तो कुठल्याही अवस्थेत असो, तो संन्यासी असो, तो राजा असो, तो ब्रह्मचारी असो, तो गृहस्थाश्रमी असो, त्याला जे जे इच्छिलेलं आहे ते सगळं मिळणार आहे. इतकं या गुरुवष्टकाचं महत्त्व आहे. शेवटी आपण त्याचं मराठी अनुवाद बघूया. गुरुवष्टक हे पुण्यवान जो गाई, गृहस्थ राजा यतिवा ब्रह्मचारी, आसमनाची ब्रह्मपदाची पूर्णची होईल, गुरुवचनासी ज्याचे मनही जडून राहील. आता केवढा हा लाभ आहे गुरुवष्टक रोज म्हणण्याचा, वाचण्याचा, पाठ करण्याचा. तिथे मन लागेल असं, मनाने नुसतं मेकॅनिकली म्हणायचं नाही आहे, तर मनही तिथे जडलं पाहिजे. मन, शरीर आणि वाणी जेव्हा एकरूप होईल तेव्हा एक गुरुवष्टकाचा निश्चितच अर्थ लागेल. किंवा हे जे उपदेश केलेली जी तत्त्वमसीसारखी ब्रह्मवाक्य आहेत ना, महावाक्य आहे, त्याच्या अर्थामध्ये सुद्धा रममाण होता येईल. म्हणजे तुमची भौतिक प्रगतीसुद्धा साधेल, पारलौकिकसुद्धा साधेल, तुम्हाला ब्रह्मपदही प्राप्त होईल आणि तुम्हाला इथे जे इच्छिलेलं आहे, वांछिलेलं आहे ते सगळं मिळेल. म्हणजे अगदी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला श्रेयस पण मिळेल, प्रेयस पण मिळेल, भुक्ती पण मिळेल, मुक्ती पण मिळेल. एवढं आता आचार्यांनी आश्वासन दिल्यानंतर आणखीन काय मिळवायचं राहिलं? आणखीन काय आपल्याला प्राप्तव्य काय राहिलं? काहीच नाही आहे, सगळं मिळालं. या एका गुरुवष्टकामध्ये आपण सगळं त्रिभुवनाचं राज्य प्राप्त केलेलं आहे. खरं म्हटलं तर त्रिभुवनाचं राज्य आता मिळवायचं काहीही शिल्लक नाही. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, जसं भगवंत म्हणतात तसं आपल्याला त्या स्टेजला पोचता येईल का? आपण अजून खूप अलीकडे आहोत, पण पोचता येणारच नाही असंही नाही आहे. हळूहळू वाटचाल करायची आहे, गुरूंचा हात धरायचा आहे, गुरु नेतील त्या मार्गाने 2-4 पावलं वाटचाल करायची आहे. कधीतरी आपण त्या मुक्कामापर्यंत पोचणार आहोत. आत्ता आपण प्रतिपदा द्वितीया कुठेतरी इथे अडखळत असू, पण कधीतरी त्या पौर्णिमेपर्यंत पोचायचे. कोजागिरी नुसतीच साजरी करायची नाही आहे, नुसतंच केशरी दूध पिऊन आपल्याला भागणार नाही आहे. त्या चंद्राची शीतलता आपल्या वाणीमध्ये, मृदुता यायला पाहिजे. एकूणच आपलं सगळं जीवन त्या शुक्लेंदूसारखं उमलायला पाहिजे. कुमुदिनी कशा उमलतात, चंद्रविकासी कमळ पौर्णिमेला उमलतात, त्या पौर्णिमेचं फार महात्म्य आहे. असं हे सगळं आपल्यामध्ये उतरवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्या परमेश्वराला शरण जाऊया, सद्गुरूंना शरण जाऊया. कारण सद्गुरू हे परमेश्वराचेच एक प्रतिनिधी आहेत, प्रतीक रूप आहेत. त्यामुळे आपल्या सद्गुरूंना शरण जाऊया, त्यांच्याकडे हीच मागणी करूया की आमची आध्यात्मिक प्रगती उत्तम होऊ दे. बाकी तर पुष्कळ मिळालेलं आहे आणि जे मिळालं नसेल तेही त्यातनं मिळणार आहे. पण आपण आध्यात्मिक प्रगतीला, त्या उन्नतीला, त्या पारलौकिक पदापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यामध्ये आपणा सर्वांना सुयश चिंतिते इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. शरीरं स्वरूपं तथा वाकलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चेन्नलग्नं पुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवाः सर्वमेतद्धि जातं मनश्चेन्नलग्नं पुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं
मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् यशो मे गतं दिक्षु दानं प्रतापा जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रसादात् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् न भोगे न योगे न वा वाजिराजौ न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तं मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अरण्येन वा स्वस्य गेहे न कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घे मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अनर्घ्याणि रत्नानि भुक्तानि सम्यक् समालिङ्गिता कामिनी यामिनीषु मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् गुरोरष्टकं यः पठेत् पुण्यदेहि यतिर्भूपति ब्रह्मचारी च गेहि लभेद्वाञ्छितार्थं पदब्रह्मसंज्ञा